नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी आणि पालकांनो, कन्सेप्ट डेल्टाच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज कुठल्या विषयावर आपण बोललो? काल ज्या विषयावर बोललो, एआयच्या युगात इंजिनिअरिंगला संधी आहेत का? आणि मग एआयच्या युगामध्ये त्याच्यामध्ये मी सांगत असताना विद्यार्थ्यांना सांगितलं की जे कॉलेज तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतं त्या कॉलेजेसमध्ये काय करा तुम्ही की ऍडमिशन घ्या. पण जर तिथं कम्प्युटर सायन्स आणि त्याशी निगडित असलेल्या ब्रँचेस, एआय/एमएल आणि त्याशी निगडित असलेल्या ब्रँचेस इथं जर ऑपॉर्च्युनिटी भेटत नसेल तर मग कुठेतरी आपण थोड्या बहुत प्रमाणावर कोअर ब्रँचेसचा सुद्धा विचार करू शकतो. मग कोअर ब्रँचेस संपल्या की त्यामध्ये फ्युचर आहे अशा पद्धतीचाही एक प्रश्न उद्भवतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच आपण आज हा व्हिडिओ तयार करत आहोत. आणि या व्हिडिओमध्ये नेमकं मी काय कव्हर करणार आहे ते शेवटपर्यंत, फक्त तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही काय करा, शेवटपर्यंत तो पाहू शकता. म्हणजे जेणेकरून अर्धवट इन्फॉर्मेशन घेतली तर थोडं कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं. तुम्ही जर पाहत असाल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. जे नाही तर काय करसाल की अर्धवट व्हिडिओ पाहसाल आणि कॉमेंटमध्ये जाऊन आरडाओरडा करायला सुरुवात करसाल. तर त्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की टॉप कॉलेजेसमध्ये जर सीएसई मिळत नसेल, कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मिळत नसेल तर मग काय करायला पाहिजे त्यावरही थोडं बोलेल. फक्त ब्रँचच्या नावावर आम्ही ऍडमिशन घ्यावं का? म्हणजे आपण फक्त कम्प्युटर सायन्स भेटते, एआयएमएल भेटते म्हणून कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर मग त्या ब्रँचच्या नावावर फक्त कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर कुठल्या पद्धतीच्या अडचणी आणि कुठल्या पद्धतीचे समस्या आपल्या समोर तयार होऊ शकतात याही संदर्भामध्ये थोडं बोलू. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये कुठल्या पद्धतीच्या तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी असू शकतात, कुठल्या पद्धतीच्या तुम्हाला थोडं स्टार्टअप किंवा स्वतःचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय करायच्या ऑपॉर्च्युनिटी असू शकतात. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विषयामध्ये कुठल्या विषयामध्ये तिथे जॉब्स असतात आणि तुम्ही स्वतःचा ऍज अ बिझनेस किंवा मग तो बिझनेस कुठल्या स्टुडंटसाठी ती ब्रँच सुटेबल असू शकते त्याही विषयामध्ये थोडं बोलू. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विषयामध्ये, च्या विषयामध्ये कुठल्या छोट्या छोट्या, म्हणजे आता काय आपण असं समजून चाललो की आपण कुठल्या तरी कॉलेजमध्ये ह्या ब्रँचेस घेतल्या आणि आम्हाला तिथं काय भेटलं की फार मोठा जॉब भेटला नाही, बाहेर कुठेतरी आपण गेलो आणि तिथून काय झालं की थोड्या बहुत संधी आपल्याला उपलब्ध भेटल्या, 20, 25, 30 हजारापासूनच आपली सुरुवात झाली. पण एक ठराविक काळानंतर आपण एक्सपिरियन्स घेतला आणि मग मार्केटमध्ये आल्यानंतर कुठल्या पद्धतीचे आपल्याला एक छोटे छोटे व्यवसाय करण्याची, असं नाही की आता कोअर मध्ये कसं असतं की कुठलाही विषय काय असतो की फार असं मोठं तयार होत नाही. म्हणजे आयटी मध्ये स्पीड मोठ्या प्रमाणावर आहे आणि तिथं रिस्क पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर आहे. ह्याही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. म्हणजे हे जे बिझनेस आहेत आणि विशेषतः त्याच्यामुळे काय होतं की कोअर जे असतात, सिव्हिल इंजिनिअरिंग कोण घेतं ज्याचा कन्स्ट्रक्शनचा ऑलरेडी बिझनेस आहे, कारण हे बिझनेस मध्ये पैसा आहे या, पण याला काय होतं एक डेव्हलप व्हायला एक फार मोठा काळ लागतो. असं इन्स्टंटली म्हणजे एक 4-5 वर्षामध्ये डेव्हलप होत नाही, तर त्याला एक तुमच्या 15 ते 20 वर्ष तरी तुमचे त्या विषयामध्ये घालावं लागतात. तेव्हा कुठेतरी ते बिझनेसमध्ये ते विषय ग्रो होऊ शकतात किंवा होतातच बऱ्यापैकी जर तुम्ही कन्सिस्टंटली त्या विषयामध्ये जर काम केलं तर. आता मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल ह्या कोअर ब्रँचेस आहेत. तर कोअर ब्रँचेस मध्ये काय होतं तुम्हाला की जॉबच्या सुद्धा ऑपॉर्च्युनिटी भेटू शकतात. आता व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्या महाराष्ट्रातलं म्हणजे विशेषतः मुलींसाठी तर पॅरेंट्स काय करतात की थोडं भेटतात मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल ब्रांच घ्यायला. त्याला काय वाटतं की आपलं जर सीएसआयटी घेतलं तर कुठेतरी आपल्या चांगल्या पद्धतीचा कॉर्पोरेटमध्ये जॉब लागून जातो आणि आपलं स्टेबल लाईफ होऊन जाते. पण थोडं मग तिथं जर त्यांनी समजा छोटे मोठे व्यवसाय, म्हणजे आपण म्हणजे तसा मुली कुठल्याच विषयात कमी नाही, पण थोडा विषय होऊन जातो की पॅरेंट्सला ती चिंता येते, त्याच्यामुळे ते काय करतात की हे विषय टाळतात. तर मग त्यांच्यासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटी कुठलं गव्हर्नमेंट जॉब मध्ये पण बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आहेत. पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजे आपल्या इथं सिव्हिल इंजिनिअरिंगला रेल्वेज मध्ये असेल, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल किंवा मग आपल्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे सेंट्रलची एक्झाम असते तिथं पीएसयू मध्ये पण गेट थ्रू संधी उपलब्ध होतात. किंवा हायर स्टडीज मध्ये, आता हायर स्टडीज म्हणजे काय होतं की बरेच माझे मित्र आहेत की जे छोट्या छोट्या कॉलेजेसमध्ये येऊन, मी तुम्हाला नंतर सांगेन की त्यांनी नंतरच्या काळामध्ये कशा पद्धतीचा एक स्टेबल आणि चांगल्या पद्धतीचा जॉब घेऊन 7 ते 8 लाखाच्या सध्या ते त्यांच्या लाईफमध्ये स्टेबल आहेत जॉबच्या विषयामध्ये. मग एमटेक छोट्या कॉलेजमधून जर आपण हे केलं, समजा ऍव्हरेज स्टुडंटला हिशोबात घेऊन मी हे सगळ्या गोष्टी सांगणार आहे. असं नाही की सगळे टॉप, म्हणजे आता टॉप विद्यार्थ्यांना तर चांगलं कॉलेज भेटेलच, त्यांना तिथे चांगल्या संधी भेटतीलच, पण जे ऍव्हरेज स्टुडंट आहेत छोट्या छोट्या कॉलेजमध्ये त्यांना किंवा मग थोड्या बहुत संधी ज्या कॉलेजमध्ये उपलब्ध होतात आणि तिथे त्यांनी कोअर ब्रँच घेतली तर मग त्यांना काय ऑप्शन्स असू शकतात, तर अशा विषयामध्ये मी थोडं या विषयात थोडं एक्सप्लेन करणार आहे. तर आता आपण सुरू करू. टॉप कॉलेजेसमध्ये कम्प्युटर सीएससी मिळत नसेल, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मिळत नसेल तर काय करावं? आता जर समजा तुम्हाला चांगल्या कॉलेज आहे, टॉप कॉलेज म्हणजे कुठलं टॉप, म्हणजे काय डायरेक्ट सीओईपी, व्हीजेटीआय किंवा पीआयसीटी, आयसीटी असे कॉलेजेस फक्त मी विचारात घेतले नाही, तर टॉप म्हणजे जिथे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते.
म्हणजे जर तुम्ही कम्प्युटर सायन्स आणि त्याच्याशी निगडीत ज्या ब्रँचेस आहेत तिथं जर ऍडमिशन घेतलं तर तुमच्याजवळ तिथल्या त्या विषयामधलं जे काही स्किल असेल किंवा त्या विषयातलं तुमचं नॉलेज असेल तर ते नॉलेज एक्सप्रेस करण्याचं किंवा प्रेझेंट करण्याचं तर प्लॅटफॉर्म कुठे भेटेल, तर कुठे तुम्ही इंटरव्ह्यू, तिथे कंपनी आली कुठली तर तुम्ही तिथे प्रेझेंट करू शकाल, तेव्हा ते कुठेतरी तुम्हाला जॉब भेटू शकेल. आणि जर ती अपॉर्च्युनिटीज नाही भेटली समजा तुमच्या कॉलेजमध्ये तर मग ते अवघड होतं. कारण फ्रेशर्सला, मी कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पाहू शकता. तर फ्रेशर्सला इथे जॉब भेटणं कम्प्युटर सायन्स त्याशी निगडीत असलेल्या ब्रँचेसमध्ये फार मोठ्या प्रमाणात अडचणी तयार होत आहेत. मग काय करू शकता तुम्ही की जर तुम्ही कोअर ब्रँचेसचा जर विचार केला तर तुम्हाला काय भेटू शकतं की तुम्ही जर कम्प्युटर सायन्स किंवा त्याशी निगडीत ब्रँचेसच्या जागी थोडं कोअर ब्रँचेसचा विचार विचार केला तर म्हणतोय बरं मी. काय तुमचे डिसिजन्स घेणं, मी फक्त तुम्हाला काय करेल, माहिती देईल. डिसिजन्स अंतिमतः म्हणजे या विषयामध्ये एक सिरीज आहे आपली की पूर्ण ब्रँचेसची माहिती देईल. त्याच्यानंतर तुम्ही काय करा की तुमचा अल्टिमेट डिसिजन, तुमची ब्रँच काय करा, फिक्स करा. ब्रँच फिक्स झाल्यानंतर मग आपण कॉलेजवर चर्चा करू शकतो. जर तुम्हाला लक्षात येत असेल की कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग किंवा त्याशी निगडीत ब्रँच मला या कॉलेजमध्ये भेटते आणि त्याच्यापेक्षा वरच्या कॉलेजमध्ये काय भेटू शकतं की मला तिथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग भेटू शकतं, सिव्हिल इंजिनिअरिंग भेटू शकतं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग भेटू शकतं. तर मग तुम्ही ज्या कॉलेजमध्ये अपॉर्च्युनिटीज नाही तुमच्या कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग किंवा त्याची निगडीत ब्रँचेसला घेतल्यावर, तर त्या कॉलेजला सोडून तुम्हाला मग वरच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये तुम्ही काय करू शकता की मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कमीत कमी त्या तरी विषयामध्ये थोड्या बहुत प्रमाणात का होईना तुम्हाला अपॉर्च्युनिटी तिथे भेटू शकते. मग तुम्हाला असा विचार करू नका की आपल्याला फार मोठं प्लेसमेंट लागलं पाहिजे. तसं आपल्याला लागलं पाहिजे, आपण त्या पद्धतीचं नॉलेज पण गेन करू, पण अंतिमतः जर तिथे त्या पद्धतीची संधी उपलब्ध झाली थोड्या बहुत, म्हणजे असं याच्यामध्ये तुम्हाला जर या विषयामध्ये जर तुम्ही पाहिलं मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल, तर या विषयामध्ये तुम्ही असं समजू नका की इथे डायरेक्ट तुम्हाला साधारण कॉलेजमधून पण 7, 8, 10 लाखाचे पॅकेज लागतील. इथं 4, 5, 4.5 अशा पद्धतीचे तुम्हाला पॅकेज असतील. म्हणजे मंथली तुम्हाला 25 ते 30,000, 35,000पासून जॉब सुरुवात होईल. पण अंतिमतः आपला अल्टिमेट ध्येय काय आहे, आपल्याला मार्क्स कमी आहेत, आपल्याला बऱ्यापैकी जिथे अपॉर्च्युनिटी भेटेल त्या कॉलेजमध्ये जायचं आणि त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला थोडं संघर्ष करायचा आहे. आणि मग काय करायचं की आपल्याला छोटा जरी जॉब भेटला तरी अंतिमतः एका लेवल नंतर, असं पण नाही याच्यामध्ये जर फक्त जॉबमध्ये जर तुम्ही राहिलात तर भविष्यामध्ये फार ग्रोथ होऊ शकते. फार नाही, एक तर तुम्ही चांगला एक्सपिरियन्स घेऊन पुढे गेलात, मॅनेजमेंटमध्ये गेलात, कशामध्ये गेलात, तिथं जर तुमच्या हातात बऱ्यापैकी तिथलं त्या कंपनीचं काम आहे तर त्यावेळेस तुम्हाला 15 ते 20 लाखापर्यंत तुम्ही अल्टिमेट फार पुढे गेलात तर तुम्हाला भेटू शकतं. नाहीतर तुम्ही 10-12 लाखापर्यंत इथं तुम्हाला सॅच्युरेशन लेवल येऊन जाईल. स्वतःमध्ये अपडेट जर घडवून आणले, तिथल्या नवीन टेक्नॉलॉजी ह्या माहीत करून घेतल्या तर बहुतांश तुम्हाला चांगलं तुमचं इन्क्रीमेंट होतच, तुम्हाला चांगले पेमेंट हळूहळू तरी वाढतं. पण आयटी सारखं एक कंपनीमध्ये 1 वर्ष 2 वर्ष काम केलं आणि तिसऱ्या वर्षी दुसरीकडे गेलो आणि इकडे 7 लाख होतं मग तिथं डायरेक्ट 12 लाख झालं, अशा पद्धतीचं इन्क्रीज इथं नसतं. मग हे गोष्ट मी कशासाठी सांगतोय, तर असं व्हायला नको की तुम्ही सीएससी मधून केलं आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी पण भेटली नाही, तुमच्याजवळ नॉलेज आहे, त्याच्यानंतर 2-3 वर्ष तुम्ही कुठेतरी भटकंती करायली, कुठल्या तरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्यायला 2-3 वर्ष. आजची न्यूज मी आज पाहत होतो, G24 एक न्यूज आलेली की आयटी कंपनीमध्ये जॉब देतो म्हणून 300 विद्यार्थ्यांना एका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटनं काय केलं की गंडा लावला. म्हणजे त्यांच्याकडून 2-3 लाख रुपये असे उकडले, तुम्हाला जॉब लावून देतो, हे करून देतो, फेक सर्टिफिकेट बनवून देतो, एक्सपिरियन्स आहे म्हणून दाखवतो. आणि मग अंतिमतः आता त्यांना काय झालं की त्या पद्धतीचा जॉब लागला नाही. विशेषतः काय होतं की ज्या गोष्टीचं मार्केटमध्ये डिमांड वाढतं मग त्याच्यावर लोक काय करतात, इमोशनल किंवा मग तुमच्या इमोशन्सचा किंवा मग तुमच्या मजबुरीचा फायदा घेऊन स्वतःचे बिझनेस उभे करतात. मग आपल्याला त्या जाळ्यामध्ये अडकायचं नसेल तर आतापासूनच काय झालं पाहिजे, आपण स्वतःची ओळख करून घेतली पाहिजे. फलाण्याला बिस्ताण्याला 15 लाखाचं 20 लाखाचं कुठलं तरी पॅकेज लागलंय आणि त्याच्या धर्तीवर मग मी जर माझे निर्णय घेत असेल तर हे कुठंतरी चुकतंय. आपण स्वतः अनालिसिस केलं पाहिजे. सांगेल मी की तुमच्यामध्ये कुठल्या क्वालिटीज असल्या पाहिजे तेव्हा तुम्ही या ब्रँचेसचा विचार केला पाहिजे. थोडं थांबा, आता काय केलं पाहिजे, फक्त ब्रँचच्या नावावर तुम्ही ऍडमिशन घ्यावं का, तर ब्रँच आता जर तुम्ही काय केलं की आता सांगितलं तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये घेतलं तर मग त्या पद्धतीचे तुम्हाला हे फेस करावं लागेल, सामना करावा लागेल त्या समस्यांना. कुठल्या, तर तिथे अपॉर्च्युनिटीज नसेल आणि बाहेर जर गेलात मार्केटमध्ये, तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता की तुमच्या नातेवाईकांपैकी तुमचा भाऊ बहीण कोणी पण असेल तर ते जर समजा आयटी कंपनीमध्ये काम करीत असतील तर त्यांना फक्त इतकंच विचारा की मला जर कॉलेजमधून जर प्लेसमेंट नाही भेटलं तर असं ओळखी पाळखीवर मला तिथं हे होईल का, रेफरन्सवर मला तिथं जॉब भेटेल का. तर फ्रेशर्सला जॉब भेटणं फार मुश्किल आहे, ओळख जरी असली तरी पण ते तिथं घेत नाही. अशा पद्धतीचं थोडं त्या विषयामध्ये सावध राहा.
आणि बाकीचं तर तुम्हाला माहितच आहे की तिथं मी कालच्या व्हिडिओ त्याच्यासाठी आवर्जून हे पाहायच्या आधी आणि त्याच्यानंतर इथे या. मेकॅनिकल इंजिनियर, आता तुम्ही जर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला गेलात तर आता मेकॅनिकल इंजिनियर, आता तुम्ही जर साधारण कॉलेजमध्ये म्हणजे ठीकठाक जिथं थोड्या बहुत अपॉर्च्युनिटी भेटतात, सगळ्यांनाच भेटत नाही पण थोड्या बहुत अपॉर्च्युनिटी भेटतात, तुम्ही तिथून काय केलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. काही जणांचं जर स्वतःचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड जर काही समजा मॅन्युफॅक्चरिंगचं छोटे छोटे पार्ट मॅन्युफॅक्चरिंग करायचं काय असेल तर ते तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच घेतात. आपल्याकडे एक स्टुडंट आहे, तो म्हणला दादा मला काय असं इंजिनिअरिंग मध्ये फार असं करायचं असं नाही, मला घराच्या जवळ कॉलेज पाहिजे, आपला त्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा एक कुठला तरी पार्ट तयार करायचा, त्यांचा बिझनेस आहे आणि मला मग हे कॉलेज बरं असेल का. तो कोल्हापूरचा होता, त्यानं त्या पद्धतीचं मला विचारलं होतं. वर्कशॉप किंवा इंडस्ट्रीसाठी ज्या गोष्टी लागतात त्या जर सर्व्हिस करणारे किंवा छोटं मोठं मेकॅनिकलशी रिलेटेड तुमच्याकडे जर घरचा बिझनेस असेल आणि तुम्हाला वाटत असेल की त्या विषयात आपल्याला एक्सपांड करायचंय, तर मग तुम्ही त्या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सुद्धा विचार करू शकता. आणि जर तुम्ही असं नाही की मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे तुम्हाला फक्त कंपनीमध्ये, तर त्याच्यामध्ये थोडे सॉफ्टवेअर रिलेटेड पण जॉब असतात. जॉब म्हणजे कसे, डिझायनिंग मध्ये. आता कॅड म्हणजे तुम्हाला काय राहतं की जे इंडस्ट्री मधले किंवा कुठल्याही गाडीचा पार्ट असो, कुठला पण पार्ट असो जो की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगच्या विषयामध्ये तुम्ही पाहता, किंवा मग मोटार बाईक किंवा इतर कुठलेही पार्ट, समजा मशीन मधले पार्ट जे असतात, तर त्याचं डिझाईन करण्याचं काम काय होतं, ते कॅड नावाचे सॉफ्टवेअर असतात. त्याच्यामध्ये 360 म्हणून एक असतं, असे बरेच सॉफ्टवेअर आहेत त्याच्यामध्ये. आता मला त्या सॉफ्टवेअरची नावं बऱ्यापैकी माहित नाहीत. तर कॅडची तर त्याच्यात काय असतं, डिझायनिंग करायचं राहतं. तर ते थोडे म्हणजे ते जॉब कसे असतात तुमचे की याच्याशी निगडीत असतात, सॉफ्टवेअरशी निगडीत. सॉफ्टवेअर म्हणजे तुमचं ते काम काय राहतं, वर्क फ्रॉम होम पण राहतं. आता माझाच एक रूममेट होता, तर त्याचं ते डिझायनिंगच्या विषयामध्ये हे होतं, जॉब होता. तर डिझायनिंगच्या विषयात जॉब असल्यामुळे त्यांना काय करायचं की त्याचं काही काम काय असायचं, घरी बसून पण असायचं. तर मग काही वेळ कंपनीत, काही वेळ घरी, म्हणजे थोडं बहुत आयटीशी निगडीतच असल्यासारखं, म्हणजे तसंच वर्क फ्लो असतो त्यांचा, त्यांना पण तसंच काम असतं बऱ्यापैकी. म्हणजे साईटवरच्या कामापेक्षा थोडा निवांत जॉब डिझायनिंग मध्ये असतो. तर तिथेही तुम्हाला संधी भेटू शकतात. पुन्हा ऑटोमेशन, आता ऑटोमेशन प्रत्येकाची इंडस्ट्री असेल, छोटी मोठी कुठली पण, फूड इंडस्ट्री असेल कुठलीही, आता ऑटोमेशन मुळे काय होतं की प्रोडक्टिव्हिटी वाढते, फास्ट काम होतं. त्याच्यामुळे काय होतं, ऑटोमेशनच्या विषयात पण तुम्हाला जॉब भेटू शकतात. रोबोटिक्स मध्ये पण तुम्हाला थोडं नॉलेज असेल त्या विषयात, तर मेकॅनिकलच्या रोबोटिक्स मध्ये पण संधी उपलब्ध होऊ शकतात जॉबच्या. आणि बाकी मग तुम्हाला सांगितलं की मॅन्युफॅक्चरिंग, वर्कशॉप आणि इंडस्ट्रियल सर्व्हिसेस जे असतात. आता इंडस्ट्रियल सर्व्हिसेस मध्ये काय येतं की आपलं जे मेटेरियल राहतं, म्हणजे कुठलं पण समजा हँडल आहे बाईकचं, तर त्या हँडलला एखाद्या वेळेस काय असतं, कोटिंग असते. तर मग त्या हँडलला कोटिंग करायचा एक बिझनेस असतो. ते काय झाली, इंडस्ट्रियल सर्व्हिस झाली. म्हणजे हँडल तयार करणारी कंपनी वेगळी आहे, हँडल फक्त ते काय करतात, हँडल तयार करतात बाईकचं. आणि मग त्याला काय करायचं, कोटिंग करून, कोटिंग करणारी दुसरीच असती. आणि मग हे काय, जी बाईक तयार करणारी कंपनी असेल किंवा तिला मॉडिफाय करणारी कंपनी असेल, तर त्यांना हे लोक प्रोव्हाइड करतात. ते झाले इंडस्ट्रियल सर्व्हिसेस. तर तिथं पण ऍज अ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणून छोट्या स्केलवर तुम्ही काम सुरू करू शकता. आता सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विषयामध्ये गेला, आता स्वतः मी सिव्हिल इंजिनिअर आहे, मग म्हणसाल दादा हे काय सुरू केलंस तू, कन्सल्टन्सीचा व्यवसाय, काउन्सिलिंगचा व्यवसाय. तर आता मी काय तो विषय सोडणारच आहे अशातला भाग नाही. तर याच्यामध्ये पण चांगल्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मी येणाऱ्या काळात त्यामध्ये काम करणारच आहे सुद्धा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर थोडा निवांत म्हणलं तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट, म्हणजे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये जर तुम्ही एमटेक केलं आणि तिथून जर प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या विषयामध्ये गेलात, तर थोडं साईटवर नाही, थोडं ऑफिस वर्कचं काम तुम्हाला तिथं प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये भेटू शकतं. आता इथं फील्डवरचे अनेक जॉब आहेत. सर्वेइंगचा जॉब असतो, तो फील्डवरचा असतो. जिओटेकचा जॉब असतो, तो फील्डवरचा असतो. बाकी साईट इंजिनियर्स म्हणून असतात, ते सुद्धा काय असतं, तुमचं फील्डवरचे जॉब असतात. ते फील्डवरचे जॉब आहेत. आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा थोडा ऑफिशियल जॉब आहे. याच्यात पण थोडं डिझायनिंगचा पार्ट येतं, स्ट्रक्चरलचा पार्ट येतं, तर तो पण थोडा ऑफिशियल पार्ट आहे समजा. म्हणजे त्याच्यात जर तुम्हाला स्ट्रक्चरल मध्ये जर तुम्हाला जर नॉलेज जर असलं, तर मग त्याच्यासारखा विषयच नाही. त्याच्यामुळे काय होतं की हायर स्टडीला जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट गेट थ्रू काय करतात की एमटेक साठी, आयआयटी साठी विचार करतात, तर त्यांना टॉप आयआयटी मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर त्यांना काय करावं लागतं, गेट मध्ये चांगला स्कोअर असेल तर तुम्हाला काय करता येतं तिथं की स्ट्रक्चरल मध्ये, म्हणजे आता कसं एमटेक कसं राहतं, स्पेशलायझेशन मध्ये राहतं. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट एक स्पेशलायझेशन आहे, सर्वेइंग एक स्पेशलायझेशन आहे, तुमचं आता नाव घेतलं तर स्ट्रक्चरल एक स्पेशलायझेशन आहे, तर स्पेशलायझेशन मध्ये असतं. तर मग त्या स्पेशलायझेशन साठी तिथं स्ट्रक्चरल हा सगळ्यात मोठा, म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग असतात, त्याचं जे काही
फाउंडेशन किती खोल हे करायचं, लोड कुठल्या बीमवर किती येते, कॉलमवर किती येते, मग त्याची साईज किती असली पाहिजे, बीमची थिकनेस किती असली पाहिजे, स्लॅबची थिकनेस किती असली पाहिजे, अशा पद्धतीचं एकंदरीत जे काही असतं. आता आपल्या गावाकडे किंवा आपल्या एकंदरीत ग्रामीण भागामध्ये काय राहतं, छोटी छोटी घरं राहतात, कुठं आपलं छोटा मोठा इंजिनियर लावून दिला की तेच काम पाहत होतं, ते त्याचं तेवढं त्याला थोडा बहुत अंदाज असतो त्या विषयातला, त्याच्यामुळे ते काय जास्त कॅल्क्युलेशन हे ते करत बसायचे त्याला गरज पडत नाही. आता तुम्ही जर गावाकडे इंजिनियरला काय होतं, एक एक्सपिरियन्स घेतल्यानंतर त्याला एक अथॉरिटी येते. बँकांमध्ये तुम्हाला गृह लोन म्हणजे आपल्या म्हणजे होम लोन जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, एस्टिमेशन करावं लागतं. मग ते एस्टिमेशन कुठून केलं पाहिजे, तर ते एस्टिमेशन तुम्हाला काय करावं लागतं की सिव्हिल इंजिनिअरिंग करून घ्यावं लागतं. तर तुम्ही एक 4-5 वर्ष एक्सपिरियन्स घेतला की मग काय होतं, तुम्हाला ते एस्टिमेशन तुम्हाला तिथं स्वाक्षरी केली, तुमची साईन केली की मग तुम्हाला काय होतं, बँक त्या पद्धतीचं लोन देतील, त्या पद्धती एस्टिमेशनचं थोडं अधिकार भेटतो किंवा तुम्हाला राईट्स भेटतात त्या पद्धतीचे. तर आता त्या पद्धतीचं असू शकतं. कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये काय असतं, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये काम करू शकता. आता मी तसं सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर स्पेशल दुसरा एक वेगळा त्याच्यामध्ये नेमकं काय असतं, डिटेल त्या ब्रँच मध्ये काय शिकवलं जातं, असं एक सिरीज बाय सिरीज आता काय करेल, डे बाय डे एक ना एक व्हिडिओ टाकायचा आहे. तर एक जनरल ओव्हरव्ह्यू देत आहे कोर ब्रँचचा. तर कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिप करू शकता. आता ह्या ज्या ब्रँच आहेत, समजा आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरशिप करू शकता. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरशिप म्हणजे काय, की जे इलेक्ट्रिकलची कामं असतात तुमचे कुठले, की गव्हर्नमेंट ऑफिस मधले असतील, प्रायव्हेट ऑफिसेस मधले असतील, तर त्याचे तुम्ही काय करता, डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, टेंडर घेऊ शकता. तर तसं महाई टेंडरवरती जे टेंडर हे पडतात तर तिथून ते भली मोठी प्रोसेस आहे. मग हे सगळं कुठं यायचं काम आहे. म्हणजे जर एखादा विद्यार्थी जर काय आहे की सोशल आहे, ज्याला पब्लिकमध्ये लोकांमध्ये मिसळायला आवडतं, तर तो माणूस असा कॉर्पोरेटमध्ये 8-10 घंटे 12 घंटे बसून काम करू शकतो का, तर नाही करू शकत. मग तो विद्यार्थ्याने त्यानं जर समजा या विषयामध्ये जर थोडा बहुत विचार केला, त्याच्यामुळे काय मी सांगतो सातत्यानं की स्वतः अनालिसिस करा. स्वतः अनालिसिस करा म्हणजे तुम्ही जर लोकांना तुमचे मुद्दे पटवून सांगत असाल किंवा लोकांना तुम्ही विश्वासात घेऊन काम करू शकता, टीम वर्क करू शकता. आता काही जण असतात त्यांना फार मोठा मित्र कंपनी असते, घरचे त्याला भलती शिव्या घालतात की अरे काय नुसतं पोरांसोबत हिंडतं, आणि मग मित्र कंपनीला जर तुम्ही तुमचे मित्र तुमचं ऐकून राहणारे असतील तर समजा आपल्या जो लिडरशिप क्वालिटी म्हणजे आपण टीम वर्क करू शकतो. ऍज आपण त्या टीमचा लिडर म्हणून इन्स्ट्रक्शन देऊन त्या पद्धतीचं काम करून घेऊ शकतो. मग हे तुम्ही या बिझनेसेस मध्ये उतरलात तर लॉंग टर्म मध्ये, आता शॉर्ट टर्म मध्ये कसं राहतं की संघर्ष असतो. हे बिझनेस म्हणलं की मग परवानग्या आल्या, त्याच्यासाठी मग टेंडर म्हणलं की तुम्हाला ते टेंडर भरणं आलं, मग कुठं म्हणजे फार चढ उतार असतो. पण हे जर चढ उतार तुम्ही एका लेवल नंतर पार करून गेलात आणि चांगली सिस्टीम जर तिथे बसवू शकलात तर मग तुमच्या इतका बाप माणूस कोणी नाही असं म्हणलात तरी तुम्ही हरकत नाही. तर अशा पद्धतीचं एखादा फक्त सुरुवातीचा का फार स्ट्रगलिंग असतो, डायरेक्ट पैसे येत नाहीत, किंवा मग आपले पैसे आता टेंडरिंग मध्ये गव्हर्नमेंटमध्ये बसलात तर बिल अडकून बसतात, ती बिलच निघत नाहीत. मग त्याच्यासाठी थोडं बेजार व्हावं लागतं. मग आपलं मग ह्या नेचरचे का म्हणाले, लोकांना पटवून सांगता येणार हे. मग ही लोक थोडं पॉलिटिकल कनेक्शन्स पण त्या अशा लोकांचे असतात किंवा असे बिहेवियर असणाऱ्या माणसाचेच पॉलिटिकल कनेक्शन असतात. जो माणूस शांत आहे, संयमी आहे, फक्त सांगकामी आहे, म्हणजे ज्याला सांगितलं तितकंच काम करतो, तर तो माणूस या विषयामध्ये थोडा परफेक्ट नाही. म्हणजे बिझनेसच्या विषयात नव्हतो, मग जॉबच्या विषयामध्ये तो पाहू शकतो समजा. तर इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग असू शकतं. आता सोलार इन्स्टॉलेशन म्हणजे तुम्हाला सांगतो की भविष्य कशात आहे हे जर आपण ओळखू शकलो तर फार मोठा बिझनेस करू शकतो. म्हणजे एक 4 ते 5 वर्षाखाली जर ज्यांनी, म्हणजे आता तुम्ही पाहिले असेल की आता काय करायलेत, घरावर आपल्या रूफवर काय करायलेत की सोलरचं इन्स्टॉलेशन करायलेत, आणि मग त्याच्यातली जेवढी वीज लागते तेवढी आपण युज करतो, आणि बाकीची वीज काय करतात की तुम्ही महावितरणला आपण ती जे काही भाव असेल त्यांचा, तर त्या पद्धतीने आपण त्यांना विक्री करतो, तर मग त्यांचे पैसे आपल्याला त्या अकाउंटला येतात. अशा पद्धतीचं एकंदरीत सेटअप आहे. तर ते सोलार इन्स्टॉलेशनच्या विषयामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधला माणूस काम करू शकतो, म्हणजे ऍज अ बिझनेस म्हणून. मग आता मी भविष्य ओळखायचं जे बोललो, 4-5 वर्षाखाली जर त्या सोलारच्या विषयामध्ये जर आपण जर काम करायला लागलो असतो किंवा काम केलं असतं, तर आज आपण चांगल्या पद्धतीचं एखाद्या म्हणजे छोटा मोठा चांगला बिझनेस चांगल्या पद्धतीवर घेऊन गेलो असतो एक 4-5 वर्षाच्या काळामध्ये. कारण ते आपल्याला त्या विषयातलं थोडं भविष्य ओळखावं लागतं. आता बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे की आपल्या गावाकडे पाहिले असेल की जर समजा तुम्ही एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर तिथं तुम्ही पाहिलेलं असाल की सोलार इन्स्टॉलेशनचे ज्याने 3-4-5 वर्षाखाली कामं सुरू केली, तर ते आता चांगल्या मोठ्या प्रमाणावर त्यांचा व्यवसाय केलाय. तर त्या पद्धतीचं बी आता तुम्ही म्हणसाल याला काय करायचंय की याला इंजिनिअरिंगची काय गरज आहे, ते तर आम्ही असंही करू शकतो. तर इंजिनिअरिंगच्या एकंदरीत त्या प्रोसेस मधून गेलात तर थोडं माणूस डेव्हलप होतं किंवा थोडं मॅच्युअर होतं, आणखीन पुढची दिशा कळायला लागते, भविष्य समजायला लागतं. भविष्य म्हणजे थोडा बहुत अंदाज यायला लागतो जर तुम्ही तसे ऍक्टिव्ह असाल तर स्वतः. म्हणजे असं प्रत्येकालाच अंदाज येईल अशातला भाग नाही. इंडस्ट्रीयल किंवा मग ते इलेक्ट्रिकलच्या विषयातलं इंडस्ट्रीमधलं जे मेंटेनन्स आहे त्या विषयातली कामं निघतात. अशी छोटी छोटी फक्त कुटाण्याचा विषय,
पण मी सांगितलं त्या क्वालिटीचा जर माणूस असेल तर तो हे काम करू शकतो. आता जर समजा हे सगळं पाहून जर अनेकांना वाटत असेल की आता आपल्या इथलं काय मुली तर कमी नाहीत, हे व्यवसाय हे सगळे व्यवसाय त्या करू शकतात, पण तरी पॅरेंट्सला थोडी भीती असते, स्टेबल जॉब पाहिजे राहतो. तर सिव्हिल इंजिनिअरिंग इतकं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये मोठ्या प्रमाणावर काय असतात, गव्हर्नमेंट जॉब असतात. असे तसे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल मध्ये पण असतात, तर त्याच्यासाठी थोडं पीएसयू मध्ये जास्त असतात की बाकी पीडब्ल्यूडी किंवा तुमचा महावितरण मध्ये आपल्या काय असलं की गव्हर्नमेंट जॉब तुमच्या इलेक्ट्रिकल वाल्यांनाच असतं. आता याच्यामध्ये काय राहतं की तुम्ही जर सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असेल तर तुम्ही पीडब्ल्यूडीच्या ज्या काही हे असतात गव्हर्नमेंट जॉबचे जे असतात म्हणजे जलसंवर्धन डिपार्टमेंट असेल, वॉटर कन्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो, किंवा मग बांधकाम विभाग असेल, सेंट्रलचा असेल किंवा स्टेटचा असेल, किंवा रेल्वेमध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगला जॉब असतात, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला असतात. तर याची जी हायरिंग असते तर ती काय होती म्हणजे त्याचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाचे एमपीएससी थ्रू होतात काही, म्हणजे एमईएस म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस समजा, एमपीएससी सारखं जे आपला स्टेटचं, ईएससी म्हणजे आपलं सेंट्रलचं, पीएसयू म्हणजे पब्लिक सर्व्हिस अंडरटेकिंग, जे की ज्या मोठ्या ओएनजीसी, बीपीसीएल अशासारख्या ज्या असतात तिथले ज्या परमनंट जो स्टाफ असतो तो स्टाफ काय केला जातो, पीएसयू थ्रू भरला जातो. आता हे पीएसयू थ्रू म्हणण्यापेक्षा गेट थ्रू भरला जातो पीएसयू मध्ये, अशा पद्धतीचं. आणि आता अनेकांना काय वाटतं की बाबा दादा मला इथं 25,000चा जॉब नाही लागला, 30,000चा जॉब नाही लागला, मग यानं ऑफ कॅम्पस कुठेतरी बेजार झाले, 15-20,000चा जॉब लागला, याने एखादं वर्ष एक्सपिरियन्स घेतलं आणि पुन्हा वाटलं की अरे यार मला कशी इम्प्रुव्हमेंटच भेटणार झाली. मग त्यानं काय केलं, नाहीतर वाटलंच तुम्हाला तर कॉलेजपासून तुम्ही काय करू शकता, गेटचा अभ्यास करू शकता किंवा मग या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास सुरू करू शकता. बरं, तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये समजा 4थ्या वर्षापर्यंत तुम्हाला वाटलं की आमचा बऱ्यापैकी अभ्यास नाही झाला, तर तुम्ही काय करू शकता की एमटेक साठी म्हणजे थोडा बहुत प्रमाणात जरी चांगला अभ्यास केला, आता सीओईपी सारखं कॉलेज घेतलं तर तिथं सीओईपी, व्हीजेटीआय किंवा सरदार पटेल, वालचंद यासारखे कॉलेज घेतले तर इथं काय तुम्हाला तुम्ही म्हणजे पासिंग मार्क जरी तुमचे असतील, म्हणजे याचे क्वालिफाईंग मार्क जरी असतील कशाचे गेटचे, तरी तुम्ही काय करू शकता तिथं एमटेकची संधी तुम्हाला उपलब्ध होती. आणि जर चांगले मार्क असतील तर मग स्ट्रक्चरल सारख्या विषयात बी म्हणजे आता मी आणि चांगले मार्क असतील तर तुम्हाला आयआयटी मध्ये सुद्धा संधी उपलब्ध होऊ शकते एमटेक साठी. पण असं धरून चाललोय मी की आपण सगळे ऍव्हरेज स्टुडंट आहोत. कसं टॉपर माणसाचं काही नाही, टॉपर माणसं निघून जातात, पण आपल्यासारख्या ऍव्हरेज स्टुडंटचा पण विचार करणारा मला वाटतं की आपण विचार केला पाहिजे. असं मी बी काय हुशार आहे अशातला भाग नाही, मी पण ऍव्हरेज माणूस आहे आणि आता स्ट्रगल करतोय या विषयामध्ये एमटेक. तर मग त्या विषयामध्ये ते काय करू शकतात की एमटेक करू शकतात. आता तुम्ही म्हणसाल एमटेकचा फायदा काय, आता सीईपी सारखं कॉलेज घेतलं. आता माझे जे मित्र आहेत की ज्यांनी काय केलं की आता मला मी त्या दिवशी प्रत्येक व्हिडिओ तेच सांगावं लागेल की एसजीजीएस नांदेडचा एक छोटासा कॅम्पसचा शूट टाकला, तर तिथं खाली बऱ्याच जण ज्यांना प्लेसमेंट नाही भेटले त्या लोकांनी तिथं येऊ नका, असं करू नका, तसं करू नका, शिव्या घालायचं काम तिथं कॉमेंटमध्ये बेस्ट कॉलेज फॉर मराठवाडा स्टुडंट असं लिहिलं होतं. तर त्यांनी जे कॅप्शन वाचले नाही तर मिसअंडरस्टँडिंग झाली, त्याच्यामुळे काय केलं त्यांनी की आगाऊ शाळा शिकवायचं काम सुरू केलं. तर मग जे एकंदरीत त्या कॉलेजमध्ये एसजीजीएस मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये माझे मित्र तिथून बीटेक झालं. त्याच्यानंतर त्यांची माझी मैत्री कशी झाली तर ते सीओईपी मध्ये आले. सीओईपी मध्ये ते कशासाठी आले की एमटेक साठी आले. एमटेक साठी आल्यानंतर आता असं दिसून येतं सीओईपी मध्ये जर ते इलिजिबल जरी समजा ज्या प्लेसमेंट साठी कंपनीज येतात की त्याच्यामध्ये समजा मेकॅनिकलला बीटेक साठी जर समजा तुमच्या 25 कंपनी झाल्या तर तुमच्या काय होतात त्या 20 कंपनीज काय कमीत कमी 20-22 कंपनीज काय करतात तुमच्या एमटेक साठी अलाव करतात. म्हणजे सगळ्याच कंपनीज बीटेक वाल्या तुमच्या एमटेक वाल्यांना अलाव करत नाहीत म्हणजे इंटरव्ह्यू साठी किंवा त्यांच्या प्लेसमेंट प्रोसेससाठी. तर मग 20-22 करतात, पण काही ना काही चांगल्या प्रमाणात तिथे ऑपॉर्च्युनिटी भेटताना दिसते. आणि मग बऱ्यापैकी साधारण कॉलेजमध्ये या कोर विषयामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल मध्ये हे केलेलं. आता सिव्हिलचा एक माझा मित्र साधारण कॉलेजमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या सिव्हिल इंजिनिअरिंग त्याचं कम्प्लीट झालेलं आणि त्याच्यानंतर त्यांना गेटमध्ये त्याचा थोडा बहुत स्कोअर चांगला आला. त्यानं सीईपी मध्ये काय केलं एमटेक साठी ऍडमिशन घेतलं आणि एमटेकला ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला काय झालं की एक 7.5 लाखाचं 7.5 का 8 लाखाचं काहीतरी त्याला शापूरजी म्हणजे कन्स्ट्रक्शन विषयातली जी कंपनी आहे तिथे त्याला जॉब लागला. तर अशा पद्धतीचं तुम्हाला काय होऊ शकतं की बीटेक नंतर सुद्धा तुम्ही जर बीटेकच्या 4 वर्षात चांगल्या पद्धतीचा या विषयामध्ये परफॉर्मन्स केला, चांगल्या पद्धतीचा जर अभ्यास केला ना, तुम्हाला सांगतो स्टेबल होईल असं हे तर जॉब लागतोच, चांगल्या पद्धतीचा लागतो. पण मला काय म्हणायचंय की फार मोठी झेप घ्यायच्या नादामध्ये असं व्हायला नको आपले की आपण कुठल्या तरी साधारण कॉलेजमध्ये कुठल्या तरी कम्प्युटर सायन्स नावाची किंवा एएमएल नावाची जिथे ऑपॉर्च्युनिटीज नाही तिथे ब्रँच घेतली आणि मग बीटेक झाल्यानंतर आपण काय करायलो की कुठेतरी पुण्या मुंबईला 2-3 महिने
2-3 महिने म्हणण्यापेक्षा 2-2, 3-3 वर्षे माझ्या मित्रांचे मी जाताना पाहतोय की त्यांना त्या जॉब नाही किंवा जॉब लागतंय, तर मग ते 2 वर्ष 1 वर्ष गेल्यानंतर माणसाला वाटतं की अरे यार एवढं बेजार होऊन बी मला जर 10,000 रुपये महिन्यावाला जॉब भेटत असेल तर मग ते स्टुडंट करत नाही. तर त्याच्यामुळे जर तुमच्यामध्ये जर मी सांगितलं त्या पूर्वीच्या जर लोकांमध्ये मिसळायच्या एकंदरीत ऍक्टिव्ह माणूस ज्याला म्हणतो आपण की थोडं काय म्हणतात तरतरी, आपल्या गावरान भाषेमध्ये काय तरतरी आहे अंगामध्ये, म्हणजे ते काही ना काही कुठाने करीतच राहतं बरोबर. तशा पद्धतीचं जर असेल तर मग तर ते या विषयामध्ये बेस्ट त्याचं काय म्हणतात बिझनेस स्वतःचा उभा करू शकतो. आणि मग हे हायर स्टडीमध्ये एमटेक सांगितलं, कॅट सारखी एक्झाम असेल किंवा MBA CET असेल, तर त्याच्यामध्ये MBA CET म्हणून महाराष्ट्रातलं टॉप आपलं इंजिनिअरिंगच म्हणतोय सॉरी, मॅनेजमेंट वालं कॉलेज जे आहे की बिझनेस मॅनेजमेंट वाला, कुठलं जमनालाल बजाज मुंबईचं, तर जमनालाल बजाज पण तुमच्यासाठी त्याचा डोअर ओपन होऊ शकतं. तिथे गेलात तर मग 50 असं म्हणजे तिथे पण असं मॅनेजमेंट विषयामध्ये आता जमनालाल बजाज म्हणजे IIM सारख्या, IIM म्हणजे आता हे सगळे IIM हे टॉपचे कॉलेजेस आहेत मॅनेजमेंट विषयामध्ये. आता म्हणजे ग्रामीण भागातले विद्यार्थी पाहत असतील तर आपल्याला सुरुवातीला माहित नसतं नेमकंच 12वी झाल्या की हे काय काय असतं ते, तर तशा पद्धतीच्या बी पुढे संधी उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काय केलं पाहिजे की कम्प्युटर सायन्स घेतलं तरच प्लेसमेंट भेटणार किंवा त्याशी निगडीत ब्रँच घेतली तरच प्लेसमेंट भेटणार. तर या विषयामध्ये मी सांगितलं त्या जर क्वालिटी असतील तर मी म्हणतो 100% प्रेफरन्स या ब्रँचला द्या, कुठलंही कॉलेज भेटो काय बी भेटो. आता तुम्ही विचार करा, सिव्हिल इंजिनिअरिंग वाला विद्यार्थी फर्स्ट इयर पासून एखाद्या साधारण कॉलेजमध्ये काम करतोय आणि त्यानं जर समजा तिथल्या जवळच्या एखाद्या जे कॉन्ट्रॅक्टर असतात किंवा मग तुमच्या जवळचे एखादे बांधकाम करणारे, घराचे छोटे मोठे कामं करणारे सिव्हिल इंजिनियर आहेत तुमच्या भागातले, त्याच्या हाताखाली जर सेकंड इयर पासून थर्ड इयर पासून कामाला सुरुवात केली तर त्याला फील्डवरचं नॉलेज किती आहे, तेवढं नॉलेज बाकीच्यांकडे आहे का? आणि 4 वर्ष झाल्यानंतर त्याला पण तशी कामं करण्याची अथॉरिटी येते. तर त्या पद्धतीचं कमीत कमी त्याला व्यवसायाला तर सुरुवात होती ना. बाकीच्या जागी जर तुम्ही नुसते हातापाया मारीत बसण्यापेक्षा आणि तिथं काहीच हाताला लागत नसेल तर इथं काहीतरी हाताला लागते, त्याच्यासाठी मी हे सगळे ऑप्शन सांगत आहे. तर अशा पद्धतीचं तुम्ही तिथं करू शकता. म्हणजे आता मी याच्यामध्ये कसं कव्हर केलं की तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत तर त्या लिमिटेड आहेत, तर बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमध्ये तुम्ही काय छोटे मोठे बिझनेसेस जे आहेत तिथे तुम्ही आपल्या लेवलला, असं मी विचार करू नये फार मोठी आपल्याला कंपनी उभी करायची. आपण काय करायला ऍज अ साधारण विद्यार्थी, ग्रामीण भागातला विद्यार्थी किंवा ज्याला जास्त माहित नाही, तर त्यानं काय केलं छोटं छोटं तिथं कामाला जरी सुरुवात केली तरी फक्त कन्सिस्टन्सी ठेवून जर आपण काम करू शकलो आणि सातत्यानं जर काम करू शकलो तर या विषयामध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ भेटू शकते. एवढंच माझं सांगणं आहे. आणि तुम्हाला जर आता अनेकांना या विषयामधले डाऊट्स असतील तर तुम्ही काय करू शकता की डिस्क्रिप्शन मध्ये मी काय करतो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो. त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन व्हा. मीच ऍडमिन आहे ग्रुपचा. मला मेसेज तुम्ही फ्रीली करू शकता आणि त्या विषयामध्ये बोलू शकता. आता अनेकांना हे ब्रँच का हे सगळं आता मी इथून पुढे काय करेन की प्रत्येक ब्रँचवर एक 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 रोज व्हिडिओ टाकत. मग ते व्हिडिओ टाकल्यानंतर आता अल्टिमतः तुम्हाला काय लागेल की मला ब्रँच सिलेक्ट करायची. आता ब्रँच सिलेक्ट करायची तर तुम्हाला माझ्यासोबत चांगलं प्रॉपर डिस्कशन करावं लागेल. तर मग काय करू शकता तुम्ही, हे काय डिस्कशन तुमचा सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर तर ते थोडं मुश्किल होतं. कारण काय होतं की कॅपचं रजिस्ट्रेशन आणि मधला काळ त्याच्यामध्ये भरपूर क्राऊड असतो आणि त्यावेळेस तर तुम्हाला जर इंजिनिअरिंगला याच वर्षी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या प्रीमियम काउन्सिलिंग, पर्सनल काउन्सिलिंग त्याचाही विचार करू शकता. त्याची आपण थोडी फीस घेतो. तर त्याचं संपूर्ण डिटेल्स तुम्ही जर काय करता याला जर गेलात आपल्या वेबसाईटला गेलात तर तिथं तुम्हाला त्या प्रीमियम काउन्सिलिंग रिलेटेड आपण त्याचं जर तुम्ही प्रीमियम सर्व्हिसेस म्हणून बटन आहे तिथं जर क्लिक केलं तर तिथं तुम्हाला दिसेल कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस भेटणार आहेत, काय काय भेटणार आहे. काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही मेसेज करू शकता आणि जर मेसेजवर काम धकत नसेल तर मीच सांगेल तुम्हाला की हे करा. बाकी तुम्हाला जर माहित असेल की आपल्या वेबसाईटला फ्री कॉलेज प्रेडिक्टर आहे, तिथं तुम्ही तुमचं पर्सेंटाईल टाकू शकता, कॅटेगरी सिलेक्ट करू शकता, फाइंड माय कॉलेजवर क्लिक करू शकता आणि काय करू शकता तुम्हाला कुठले कॉलेजेस भेटतात त्याचं नाव येईल. तर आपल्या वेबसाईट www.conceptdelta.in तर त्याची डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी लिंक देईल आणि तुम्ही तिथं आणि ते डाउनलोड सुद्धा करू शकता. आता त्याच्यामध्ये काही लिमिटेड कॉलेजेस दाखवतो, ऑल ओव्हर महाराष्ट्रामधले सगळेच कॉलेजेस दाखवत नाही. तर त्याला काय आहे की तुम्ही जर इकडे आपल्या प्रीमियम याला आलात तर मग मी तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार सगळ्या ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजेसची लिस्ट देऊ शकतो किंवा त्याच्यासाठी थोडं वेगळं सेटअप आहे तर ते मला मॅन्युअली करावं लागेल आणि ते तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागेल. ती वेबसाईटला भेटणार नाही. एवढंच बोलतो, थांबतो. आणि अशाच विषयामध्ये तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क करू शकता. मी कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवावा असं जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही इथं कॉमेंटमध्ये नक्की सांगू शकता. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद.